जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता परीक्षा चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे. आता सोप्या भाषेत मी सांगते, प्रत्येक जण इंस्टाग्राम वापरताय, सगळे लोक रील्स बघताय, पण काही लोक इंस्टाग्राम वरून पैसे सुद्धा कमवताय. फरक फक्त इतका आहे की कोणी टाइमपास करतंय आणि कोणी त्यातून इन्कम तयार करतंय. आता इंस्टाग्राम फक्त फोटो टाकण्याचा ऍप नाही राहिलेला, तो तुमचा बिझनेस सुद्धा तयार करून तुम्हाला देऊ शकतो. फक्त जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरता आलं किंवा शिकला तरच. एक साधं उदाहरण सांगते. जर तुम्ही रोज 2 तास इंस्टाग्राम वापरत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, ह्या 2 तासात तुम्हाला काय मिळालं. जर ह्याचं उत्तर काहीच नसेल ना, तर मग आजपासून हा बदल घडवण्याची खूप जास्त गरज आहे. इंस्टाग्राम वापरायचं पण कमवण्यासाठी. आता सुरुवात कशी करायची, अगदी सोप्या भाषेत सांगते. सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट ठरवायची आहे, तुम्ही कोणत्या विषयावर कॉन्टेंट बनवणार आहात. खूप जास्त विचार करायची अगदी गरजच नाहीये. जे येतं ना तेच तुम्ही सुरू करा. तुम्ही जर गृहिणी असाल, शिवणकाम करत असाल तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओज बनवा. तुम्ही कसं ड्रेस शिवताय, ब्लाऊज कसा तयार करताय हे दाखवायला जर तुम्ही सुरुवात केली तरीही तुम्हाला व्ह्यूज येतात. जर तुम्ही घरगुती खाद्य पदार्थ बनवत असाल, जसं की लाडू, चिवडा, लोणचं, तर ते बनवतानाचे छोटे छोटे व्हिडिओज तयार करा. तुमचा बिझनेस लोकांना दाखवा. लोकांना खरेपणा आणि घरगुती गोष्टी खूप बघायला आवडतात. जर तुम्ही स्टुडंट असाल तर स्टडी टिप्स शेअर करा. तुम्हाला बोलायला येत असेल तर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज तयार करा. जर तुम्हाला एडिटिंग येत असेल तर लोकांना शिकवा. म्हणजे एकच गोष्ट आहे, लक्षात ठेवायची आहे, रोज काम करताना तुम्हाला कंटेंट असतो तोच शूट करायचा आहे. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा दुसरं काही मोठं म्हणजे गोंधळण्यासारखी गोष्ट नाहीये. आता इंस्टाग्रामवर ग्रोथ कशी करायची ते थोडं सविस्तर समजून घेऊया. इंस्टाग्रामवर ग्रोथ रील्समुळे येतो, त्यामुळे रोज शॉर्ट व्हिडिओज बनवणं खूप महत्वाचं आहे. 15 ते 30 सेकंदाचे व्हिडिओज तयार करा. पहिल्या 3 सेकंदामध्ये लोकांचं अटेन्शन ग्रॅब करा, म्हणजे लक्ष वेधून घ्या. कारण लोक पटकन स्क्रोल करतात. व्हिडिओ क्लिअर असायला पाहिजे, आवाज स्पष्ट गेली पाहिजे, लाइटिंग्स ओके ओके असल्या तरी चालतं आणि बॅकग्राऊंडही ओके ओके असलं तरीही चालतं. जास्त विचार करायची गरज नाहीये. फक्त विषय जो आहे तो समजायला सोपा हवा असतो. कन्सिस्टन्सी सुद्धा मॅटर करते. रोज नाही जमलं ना तरीही चालेल, किमान 5 रील्स तुम्ही आठवड्याभरामध्ये टाकू शकता. ते महत्वाचं आहे. सेम टॉपिकवर काम करा, रोज टॉपिक बदलू नका. अल्गोरिदमला समजायला पाहिजे की तुम्ही कोणत्या विषयावर काय बोलताय. तिसरी गोष्ट, हॅशटॅग्स आणि कॅप्शन सिम्पल ठेवा. लोक काय सर्च करतायत ते शब्द तुम्ही कॅप्शन आणि ह्याच्यामध्ये हॅशटॅग मध्ये वापरायचे. चौथी गोष्ट म्हणजे एंगेजमेंट. लोक कमेंट करताय तर त्यांना रिप्लाय द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी कनेक्शन्स तयार करा. 5वी गोष्ट, रिपोस्ट स्ट्रॅटेजी. आता तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो जर चांगला चालला आहे तर तोच व्हिडिओ थोड्याशा वेगळ्या स्टाईलमध्ये पुन्हा तयार करा. आता पैसे कसे कमवायचे ते बघू. इंस्टाग्रामवर इन्कमचे मार्ग भरपूर आहेत. जसं की ब्रँड डील्स, म्हणजे कंपनी तुमच्याशी कनेक्ट करते, तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट बद्दल बोलायला सांगते आणि पैसे तुम्हाला त्याचे सुद्धा मिळतात. दुसरं म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. तुम्ही एखाद्या प्रोडक्टची लिंक शेअर करता आणि त्याच्यावरून सेल झाली तर तुम्हाला कमिशन मिळतं. ते झालं अफिलिएट मार्केटिंग. तिसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिसेस. तुम्हाला स्किल येत असेल तर तुम्ही लोकांसाठी काम करू शकता, जसं स्टिचिंग, एडिटिंग, सोशल मीडिया हँडल करणं. फॉलोअर्स कमी असेल तर इन्कम सुरू होऊ शकतं, पण एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे की 1 लाख फॉलोअर्स असले तरच माझी इन्कम होते. असं काही नाहीये. 1000 फॉलोअर्स सुद्धा तुम्हाला कमाई देऊ शकता. आणि हा गैरसमज मनामधून काढून द्या की खूप जास्त फॉलोअर्स लागतात. आता काही कॉमन मिस्टेक आहेत जे लोक करतात. दुसऱ्यांचा कॉन्टेंट कॉपी पेस्ट करणं, कन्सिस्टन्सी न ठेवणं, 2-3 दिवस काम करतात आणि मग थांबतात. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर लक्ष देत नाही, कन्सिस्टन्सी ठेवत नाही. 2-3 दिवस काम करतात आणि मग थांबून जातात. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर लक्ष देत नाही. स्टार्टिंगला तुमच्या एवढं काही क्वालिटी व्हिडिओज नाही बनत. तुम्हाला क्वांटिटीवर काम करावं लागतं. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट गोष्टी प्रो सारख्या लेवलमध्ये येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस मॅटर करते. म्हणून तुम्ही रिझल्टची अपेक्षा जास्त लवकर करू नका. इंस्टाग्राम मध्ये पेशन्स खूप महत्वाचा आहे. अर्निंग बद्दल बोलायला झालं तर मग तुम्हाला सुरुवातीला 500, 1000, 2000 अशी इन्कम सुरू होते, पण मग 10,000, 30,000 आणि कधी तुम्ही 1 लाखापर्यंत पोहोचाल तुम्हाला माहित सुद्धा पडणार नाही. फक्त त्या गोष्टींकडे, त्या स्लो ग्रोथ कडे तुम्हाला लक्ष नाही द्यायचंय. ग्रोथ स्लो जरी असली तरी स्ट्रॉंग ग्रोथ होत असते इंस्टाग्रामवर. एक गोष्ट नक्की स्वतःला, एक जो प्रश्न आहे तो स्वतःला विचारा, मी रोज इंस्टाग्रामवर वेळ घालवतोय पण मला काय मिळतंय. तर त्याचं उत्तर जर नाही असेल ना तर आजपासून खरंच बदल घडवण्याची गरज तुम्हाला आहे.
माझे असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांनी 0 पासून सुरुवात केलेली आहे, मोबाईलवर रील्स बनवण्यास सुरुवात केली. आज ते ब्रँड डील्स घेत आहे, अफिलिएट इन्कम जनरेट करताय. काही महिला आहेत ज्या घरगुती व्यवसाय दाखवून ऑर्डर्स घेत आहेत आणि काही जणी कपडे शिवून सुद्धा इंस्टाग्रामवर ग्राहक मिळवत आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा हे सगळ्या गोष्टी करू शकता. जर ऑलरेडी लोक करत आहेत तर तुम्हाला करायला हरकत नाही. फक्त सुरुवात करणं इम्पॉर्टंट आहे. शेवटी एक छोटासा ऍक्शन प्लॅन सांगते. पहिले 2 दिवस तुमचं टॉपिक ठरवा. पुढचे 2-3 दिवस तुम्ही 10 रील्स आयडियाज थोडंसं त्याच्यावर काम करा. पुढचे 2-3 दिवस रील्स टाका. पुढचे 7च दिवस तेच रिपीट करा आणि 30 दिवसामध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागतील. कॉन्फिडन्स वाटेल. आणि लक्षात ठेवा, इंस्टाग्राम म्हणजे फ्युचर आहे. जो माणूस कॉन्टेंट बनवतो तो पुढेच जातो आणि फक्त बघत बसतो तो तिथेच राहतो एका जागेवर. आणि खास गोष्ट, इंस्टाग्राम ग्रोथ, रील्स, स्ट्रॅटेजी, कॉन्टेंट क्रिएशन हे सगळं आम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो, स्टेप बाय स्टेप सांगतो. तुम्हाला कुठेही काहीही अडचण असेल तर कॉमेंट नक्की करा, मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कोणत्या टॉपिक पासून इंस्टाग्रामवर ग्रोथ करायला सुरुवात करणार आहात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.